नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. वटपौर्णिमा आता जवळच आलेली आहे. आजचा विषय आहे वटपौर्णिमे दिवशी गरोदर स्त्रियांनी पूजा करावी का, वडाला प्रदक्षिणा घालावी का, वडाच्या झाडाची म्हणजेच वटसावित्रीची ओटी भरावी का, आणि आपण कोणत्या महिन्यापासून ते कोणत्या महिन्यापर्यंत वडपूजा करू शकतो किंवा प्रदक्षिणा घालू शकतो, त्याचप्रमाणे आपण कोणत्या महिन्यात पूजा करू शकत नाही याविषयी आज डिटेल माहिती सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. वटसावित्रीचा उपवास हा प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तसेच आपल्या घरातील रूढी परंपरानुसार हे उपवास केले जातात. आता काही भागात महिला या दिवशी पूर्ण दिवस उपवास करतात आणि काही भागात महिला फक्त वडपूजा करेपर्यंतच उपवास करतात आणि वडपूजा झाली की उपवास सोडतात. तर काही भागात दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. तुमच्याकडे ज्या पद्धतीने किंवा तुमच्या कुलाचाराप्रमाणे रीतिरिवाजानुसार तुम्ही हे उपवास करू शकता. तसं म्हटलं तर वटसावित्रीचं व्रत हे 3 दिवस केलं जातं, पण प्रत्येक जणांना 3 दिवस शक्य नसतं, त्यामुळे आपण 1 दिवस उपवास करतात. आता आपण बघूया की गर्भवती महिलांनी उपवास करायचा का. तर मैत्रिणींनो, गरोदर असतानाची गोष्ट वेगळी असते आणि इतर दिवसांची गोष्ट वेगळी असते. गरोदर स्त्रीच्या गर्भात एका बाळाची वाढ होत असते, त्यामुळे त्या स्त्रीला आयर्न कॅल्शियमची जास्त गरज असते आणि त्यामुळे स्त्रीला जास्तीत जास्त प्रमाणात भूक लागत असते. त्यामुळे आपण या दिवशी उपवास कसा करायचा, तर तुम्ही तुमच्या घरात जे काही उपवासाला चालणारे पदार्थ असतात ते खाऊन तुम्ही उपवास करू शकता. या दिवशी तुम्ही भरपूर पाणी पिऊ शकता. त्याचप्रमाणे दूध, फळं, राजगिरा लाडू खाऊन तुम्ही उपवास करू शकता. जर तुमच्याकडे खिचडी खात असतील तर तुम्ही ते देखील खाऊ शकता आणि उपवास करू शकता. जर मैत्रिणींनो, तुम्हाला यापैकी काही शक्य नसेल तर तुम्ही त्या दिवशी उपवास केला नाही तरी चालेल, कारण रूढी परंपराबरोबरच आपल्या स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या मनातील भाव फक्त महत्त्वाचा आहे. आपण देवाशी कशी पूजा करतो हे आपल्या मनातील भावावर अवलंबून असते. त्यामुळे आपण अगदी उपवास करावाच असं काही नाही, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी फळं खाऊन किंवा तुमच्या घरात जे काही रिवाज आहेत त्यानुसार तुम्ही उपवासाला चालणारे पदार्थ खाऊन उपवास करू शकता. ज्यांना हे शक्य नाही, ज्यांची अगदी बेड रेस्ट वगैरे सांगितलेलं आहे, त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल. गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंत तुम्ही वडाची पूजा करू शकता, पण अतिशय महत्त्वाची गोष्ट, वडाला प्रदक्षिणा मारायच्या नाहीत. पूजेची साहित्य अर्पण करून मंत्र म्हणून धूप दीप ओवाळून तसेच पूजन तुम्ही करू शकता, पण गरोदर महिलांनी प्रदक्षिणा घालायची नाही. जो काही आपण दोरा धागा घेऊन गेलेला असतो तो आपण प्रदक्षिणा मारताना गुंडाळतो, तर मग आता ते कसं गुंडाळायचं. तर प्रदक्षिणा मारताना इतर स्त्रियांनी धागा जो गुंडाळलेला असतो त्या धाग्यालाच आपला धागा बांधायचा आणि प्रदक्षिणा मारायची नाही, तो धागा तसाच ठेवायचा. आता आपण पाहूया 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात ज्यांना चालू आहे त्यांनी कसं करायचं. तर मैत्रिणींनो, वडाचं झाड हे भगवान शंकरांचं एक अवतार आहे. ते एक प्रतीक मानलं जातं. 7व्या, 8व्या महिन्यापासून स्त्रीला विटाळ चालू होतो आणि विटाळ असताना आपण शंकराच्या मंदिरात जात नाही किंवा शंकर ज्या ठिकाणी वास्तव्य करतात त्याचं पूजन देखील करत नाही, आणि आपण तसं केले तर आपल्याला दोष लागतात आणि त्याचा परिणाम आपल्या बाळाच्या शरीरावर होतो. कालसर्पदोष आपल्या बाळाला चालू होतो. हा दोष टाळण्यासाठी आपण वडाच्या झाडाचं पूजन करायचं नाही. 7व्या महिन्यानंतर बाळाची ग्रोथ होण्यासाठी अतिशय महत्त्वाचे दिवस असतात. या काळात बाळाची वाढ अगदी झपाट्याने होत असते, बाळाचे वजन वाढत असते. हे दिवस गरोदर स्त्रीसाठी अतिशय महत्त्वाचे दिवस असतात. कधीकधी स्त्रियांची 7व्या महिन्यात देखील डिलिव्हरी होते, त्यामुळे हे दिवस अगदी काळजी घेण्याचे असतात. त्यामुळे या काळात देखील आपण वडाचे पूजन करायचे नाही आणि उपवास देखील करायचे नाहीत. गरोदर स्त्रीसाठी आणि बाळासाठी हे दिवस अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे तुम्ही उपवास केला नाही तरी चालतो आणि या काळात आपण म्हणजे 7व्या ते 9व्या महिन्यापर्यंत आपण पूजन करायचे नाही. आणि अशा काही गोष्टी आहेत की जर तुमची डिलिव्हरी झाली असेल तर 6व्या महिन्यापर्यंत आपण कोणतीही व्रतवैकल्य आणि
पूजा करत नाही. त्यामुळे हे दिवस विटाळाचे असतात. त्यामुळे आपण या काळात देखील पूजा करू शकत नाही. आणखीन एक गोष्ट म्हणजे वडपूजेला गेल्यावर आपण आंबा आणि गव्हाने किंवा काही जणांकडे तांदळाने देखील ओटी भरली जाते. स्त्रिया वडपूजा झाल्यानंतर एकमेकींची ओटी भरतात. गरोदर महिलांनी ही ओटी भरायची नाही. अगदी तुम्ही वडाची पूजा केल्यानंतर जी काही आपण सावित्री देवीची जी काही ओटी भरतो ती देखील आपण ओटी भरायची नाही. कारण का, आपल्या गर्भात बाळ वाढत असल्याने आपली ओटी आधीच भरलेली असते, म्हणजेच आपल्या ओटीत बाळ वाढत असते. त्यामुळे आपण कुणाची ओटी भरायची देखील नाही आणि कुणाकडून भरून देखील घ्यायची नाही. म्हणूनच गर्भवती महिलांनी 1 ते 6 महिना ज्यांना चालू आहे अशा महिलांनी फक्त पूजा करायची आहे. आणि पूजेच्या ठिकाणी तिथं थोडं पाणी घालून तुम्ही तुमच्या रीतिरिवाजानुसार आपण वडाच्या झाडाखाली आपण वटसावित्रीला काही दागिने अलंकार अर्पण करायचे आहेत. आणि तुमच्या घरात ज्या पद्धतीने पूजा करतात त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता, पण प्रदक्षिणा मारायची नाही. गरोदर महिलांनी कोणतीच इतर ओटी भरायची नाही. फक्त मनात चांगले भाव ठेवून आपण वडाची पूजा करायची आहे. आता ज्या स्त्रियांना मासिक धर्म आणि विटाळ असेल किंवा सुतक आले असेल तर त्यांनी देखील वडपूजा करायची नाही. कारण आपण मासिक धर्मात आणि विटाळात कोणतेच पूजन करत नाही आणि ते मान्य देखील नसते. त्यामुळे आपण वडाची पूजा करायची नाही. तुम्ही उपवास करू शकता, म्हणजे ज्यांना विटाळ, सुतक, मासिक पाळी आली असेल तर त्या स्त्रिया उपवास करू शकतात, पण पूजा करायची नाही. तुमच्या घरातील रीतिरिवाजानुसार, म्हणजे तुमच्या घरातील मोठ्या व्यक्ती, सासूबाई, आजी सासूबाई किंवा मोठ्या जवळ ज्या प्रकारे उपवास करतात त्या प्रकारे तुम्ही उपवास करू शकता. आता महत्त्वाचा विषय, उपवास सोडताना काय खायचं. त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात काही गोडधोड बनवलं असेल तर त्याचा नैवेद्य आपण लक्ष्मी विष्णूंना दाखवून आणि आपल्या घरातील देवांना नैवेद्य दाखवून आपण हे गोडधोड पदार्थ खाऊन उपवास सोडू शकतो. आणि ज्यांना हे शक्य नसेल तर त्यांनी वरण भात आणि दही भात खाऊन देखील उपवास सोडू शकता. आपण जे काही करणार आहे ते अगदी अंतःकरणापासून करायचं आहे, मनोभावे करायचं आहे. कोणतीही गोष्ट आपण मनापासून केली की त्याचे फळ आपल्याला मिळतेच. कोणतीही गोष्ट आपण अति कडकपणाने करायला गेलो तर त्याचे त्रास आपल्यालाच होतात. त्या देवांच्या बाबतीत आपण कोणत्याही गोष्टी करताना आपल्या मनात फक्त एक गोष्ट करायची की आपल्या मनात कोणतेही निगेटिव्ह विचार आणायचे नाहीत आणि आपण जे काही करू ते अगदी मनोभावे आणि श्रद्धेने आणि देवावर विश्वास ठेवून करायचे. त्यामुळेच आपल्याला आपण जे काही पूजन करू त्याचे फळ नक्कीच मिळते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.